नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे शेकटाच्या शेंगांची भाजी। यालाच शेवगाच्या शेंगाही म्हणतात। इथे मी साहित्य घेतलंय, कांदा घेतलाय कापून, टोमॅटो घेतलाय, खोबरं, शेकटाच्या शेंगा कापून घेतल्यात, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये हळद, गरम मसाला, घरगुती मसाला, चण्याचं पीठ, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घेतले। इथे आपला टोप गरम झालाय, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर मिरची, आलं, लसणाची पेस्ट घालून घेणार आहे। त्याचा कच्चा वास गेला की त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे। कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे। त्याचबरोबर मीठ घालणार आहे चवीनुसार। हळद घालून घेणार आहे, गरम मसाला आणि आपला घरगुती मसाला घालून घेणार आहे आणि हा मसाला मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे थोडंसं। याच्यामध्ये आता या शेकटाच्या शेंगा घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवणार आहोत। थोड्या वेळाने चेक करायचं आहे। इथे चण्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून ठेवायची आहे। पाच ते 7 मिनिटांनंतर आपण बघून घेणार आहोत की आपली भाजी शिजली आहे का। इथे शेंग शिजलेली आहे। याच्यामध्ये आता आपण जे खोबरं घेतलं होतं ते घालून घेणार आहोत। खोबरं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतली होती ती थोडीशी साखर घालून घेणार आहोत। इथे आपण चण्याच्या पिठाची पेस्ट बनवून घेतली होती ती मी यात घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून 2 मिनिटं त्याला वाफ काढून घेणार आहे झाकण देऊन। दोन मिनिट झालेले आहेत। भाजी छान शिजलेली आहे। आता आपण ही छान एकदा मिक्स करून घेऊया। भाजी छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत।
बघू शकता इथे आपली भाजी तयार आहे.